भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरंच धन्य ऐकतो मराठी, धर्म पंथ जात एक मानतो मराठी, एवढ्या जगात माय जाणतो मराठी, बोलतो मराठी, ऐकतो मराठी, जाणतो मराठी, मानतो मराठी. अध्यक्ष महोदय, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, नमस्कार. मी इयत्ता 5वी अ ची विद्यार्थिनी आहे. आज मी तुम्हाला जे काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती. आपला शान मराठी, आपली मान मराठी, जगण्याचा ध्यास मराठी, महाराष्ट्राचा श्वास मराठी. आपली राज्यभाषा मातृभाषेचा दिवस म्हणजेच आज राजभाषा मराठी गौरवते. विवा शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामनकर शिरवाडकर आपले प्रिय कुसुमाग्रज यांच्या वाढदिवसानिमित्त आपण हा दिवस साजरा करत असतो. कुसुमाग्रजांच्या अमूल्य लेखनातून आज आपली मराठी आजन्म श्रीमंत झालेली आहे. मराठीचा गोडवा गाताना कुसुमाग्रज म्हणायचे, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटेचा किडा, माझ्या मराठी मातीचा लावा ललाटेचा किडा, हिच्या संघांनी जगल्या जरा खोऱ्यातला शिळा, हिच्या संघांनी जगल्या जरा खोऱ्यातला शिळा. हीच ती मराठी माती जिच्यात शिवरायांनी जन्म घेतला, हीच ती मराठी माती जिच्यात 400 वर्ष मुघलांनी आणि 150 वर्ष इंग्रजांनी राज्य केले तरीही हिला तडा गेला नाही. अशी कणखर आहे माझी मराठी भाषा. म्हणूनच मला अभिमानच नाही तर गर्व आहे मी मराठी असल्याचा. माझी मराठी खूप थोर आहे हो, हिच्यात अनेक संत महात्मे होऊन गेले. माझी मराठी किती थोर आहे. ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी, तुकोबांनी रचली गाथा. ज्ञानेश्वरांनी लिहिली ज्ञानेश्वरी, तुकोबांनी रचली गाथा. समृद्ध संपन्न झाली माझी मराठी भाषा, माझी मराठी भाषा. मराठी भाषा अख्ख्या महाराष्ट्राची शान, मराठी भाषा अख्ख्या महाराष्ट्राची शान. भजन कीर्तन ऐकताना खडपून जाते भान, भजन कीर्तन ऐकताना खडपून जाते भान. शेवटी मी एवढेच म्हणते, माझ्या मराठी भूमीला आणि माझ्या मराठी माणसांना मराठी राजभाषा गौरव दिनाच्या बऱ्याच मोठ्या शुभेच्छा. शेवटी मी एवढेच म्हणते, घासल्याशिवाय धार नाही तलवाराच्या पातीला, घासल्या